जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभाग आहे. त्या ठिकाणी अशा तुमच्या जिल्ह्यातील अनाथ तळांची, अनाथ आश्रमांची माहिती उपलब्ध असते. बऱ्याचदा आपण गरज नसताना फिरायला जातो, तीर्थाच्या ठिकाणी जातो, महाराष्ट्रभर फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेरही जातो आणि मग अशा वेळेस जर आपण जात असू, तर एखाद्या दुसऱ्या विभागातल्या जिल्ह्यामध्ये जर जात असू, तर त्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागाला गेलं पाहिजे. तिथं आवर्जून भेट दिली पाहिजे. तिथून ती यादी प्राप्त केली पाहिजे. त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जात असताना त्या जिल्ह्यामध्ये शोध घेतला पाहिजे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन संपर्क केला पाहिजे. आणि जे काही तुम्हाला 3 अनाथ आश्रमांचे पत्ते आणि मोबाईल क्रमांक जे आम्हाला असेच स्त्रोतामधून प्राप्त झालेले आहेत, तर ते त्याच्या सत्यतेच्या पडताळणीची आम्ही कुठलीही खात्री किंवा हमी देत नाही. मात्र हे जे उपलब्ध स्रोतावरून आम्हाला उपलब्ध झालेले आहेत, अधिकृत जे स्रोत असतात, तर त्या स्रोताच्या माध्यमातून आम्ही ही माहिती घेतलेली आहे.